हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हिवाळा स्पेशल हळदीच्या दुधाचे प्रेमिक्स म्हणजेच गोल्डन मिल्क प्रेमिक्स बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे प्रेमिक्स बनवणार आहोत. हळदीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत, जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, तसेच सर्दी कफ यावरही हा रामबाण उपाय आहे. चला तर मग आपण रेसिपी करूया. आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हलकेसे सगळे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेणार आहोत. जास्त भाजायचे नाही आहेत, थोडेसेच आपण त्याच्यामधलं फक्त मॉइश्चर जे असेल किंवा काही ओलसरपणा जर असेल ड्रायफ्रूट्समधला तर तो रिलीज करण्यासाठी आपण फक्त हे ड्राय रोस्ट करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स. त्याच्यासाठी मी इथे एक अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत. मी ते व्यवस्थित असे भाजून घेणार आहे. मी गॅसची फ्लेम आपल्या एकदम मीडियम आहे. फास्ट गॅसवरती भाजायचे नाही आहे ते. बदाम व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थंडीच्या दिवसात हे हळदीचं दूध प्यायला खूप छान असं लागतं आणि त्याचे आपल्याला आपल्या शरीराला भरपूर असे फायदे सुद्धा आहेत. आपली इम्युनिटी वाढवते, म्हणजेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसंच आपल्याला सर्दी खोकला कफ जो होतो त्याच्यासाठी पण हे गुणकारी असं हे हळदीचं दूध आहे. तर त्याचं आपण प्रेमिक्स एकदा बनवून ठेवलं की आपल्याला हवं त्यावेळी आपण हे दूध पिऊ शकतो. व्यवस्थित असं हलक्या गॅसवरती म्हणजे मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे. काही घाई करायची गरज नाही आहे. आता आपले बदाम व्यवस्थित असे भाजून झाले आहे. जस्ट एक 3 ते 4 मिनटं मी फक्त भाजून घेतले आहेत, जास्त पण भाजायचे नाही आहेत त्याचं. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता सेम पॅनमध्ये आपण अर्धी वाटी काजू घेऊया. काजू पण छान असे भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती, तसं मीडियम गॅसवरती. सतत हलवत राहायचं, नाहीतर ते खालतून करपण्याची शक्यता असते. आता आपला काजू सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत. आपण काढून घेऊया डिशमध्ये. काजू पण फ्राय व्हायला मला एक 2 मिनटं लागलेले आहेत. आणि आता आपण अक्रोड भाजून घेणार आहेत. अक्रोड ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असतील तर टाका, नाही टाकले तरी सुद्धा चालतात. तर मी ते अर्ध्या वाटीला थोडे कमी अक्रोड घालते आहे. आणि सेम पॅनमध्ये पिस्ता पण अर्ध्या वाटीला थोडेसे कमी पिस्ते घालत आहे मी. हे दोन्ही एकत्रच मी आता फ्राय करून घेणार आहे. आता आपले बदाम आणि अक्रोड सुद्धा छान असे फ्राय करून झालेले आहेत. त्याला सुद्धा मला 2 मिनटं लागलेले आहेत. आता ते सुद्धा मी डिशमध्ये काढून घेते. आणि गॅस बंद करते. आता हे ड्रायफ्रूट्स जे आपण रोस्ट करून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत, ते व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत. गरम असताना आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे नाही आहे. जर गरम असताना बारीक करून घेतले तर ड्रायफ्रूट्स जे आहेत ते त्यांच्यामधून एका प्रकारचं तेल सुटतं. मग ते त्याच्यामुळे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते असे तेलकट होतील, त्यांची जी पावडर आहे ती. त्यासाठी आपण हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला. पूर्ण थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला आणि त्याच्यानंतरला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. आता यातलेच थोडे नट्स मी घेणार आहे. बदाम एक 4 घेणार आहे, काजू घेणार आहे 1-2,
आणि पिस्ते घेणार आहे 4 आणि याचे छान असे बारीक बारीक स्लाइस करून घेणार आहे। हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार नाहीये, याचे स्लाइस करून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत, ते आता मी बाजूला ठेवते आहे। आता आपले ड्रायफ्रूट्स पण पूर्ण थंड झालेले आहेत, ते मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेते। आता सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। संपूर्ण थंड झालेले आहे ते। हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरवरती पल्स मोडवरती फिरवायचे आहेत, एकदम डायरेक्टली फास्ट किंवा 1 वरती वगैरे नाही करायचं। बंद चालू असं पल्स मोडवरती करून आपल्याला हे ड्रायफ्रूट्स नॉर्मली बारीक करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यामधून ऑइल रिलीज होणार नाही, त्यासाठी आपण असं करणार आहोत। अशा प्रकारे छान अशी आपण ही ड्रायफ्रूट्सची पावडर करून घेतलेली आहे। आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता पावडर छान आपण अशी याच्यामध्ये काढून घेतलेली आहे ड्रायफ्रूट्सची। आता त्याच्यामध्ये ना मी आपला हा पोहे खायचा चमचा असतो ते अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर टाकत आहे। काळी मिरी पावडर जी असते ती उष्ण असते, तर थंडीच्या दिवसात ती आपल्या शरीरासाठी फार छान असे काम करते, त्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा चमचा पोहे खायची, अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा पोहे खायचं वेलची पूड टाकणार आहे। मी वेलची आणि जायफळ मिक्स आहे, मी एकत्रच वाटून ठेवते। 1 चमचा जायफळ आणि वेलची पूड टाकत आहे मी याच्यामध्ये। पाव चमचा मी पोहे खायचा पाव चमचा जो असतो तो मी याच्यामध्ये सुंठ पावडर टाकत आहे। सुंठ पावडर सुद्धा उष्ण असते आणि ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते, त्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकते आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा पोहे खायचे हळद टाकते मी त्याच्यामध्ये। हळद अतिशय गुणकारी अशी आहे, आपल्याला सर्दी खोकला वगैरे झाल्यावरती त्याच्यावरती गुणकारी अशी आपली ही हळद आहे, तर मी ती 1 चमचा टाकलेली आहे। ती सुद्धा व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेणार आहे। हळदीने आपल्या दुधाला कलर सुद्धा छान येतो आणि ती आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी पौष्टिक सुद्धा आहे। इथे मी 2 चमचे मिल्क पावडर टाकत आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल। इथे मी 2 मोठे चमचे भरून मिल्क पावडर टाकते आहे, ज्याने आपण ज्यावेळी पण हे दूध करू त्यावेळी त्याच्यामध्ये छान असं घट्टपणा येण्यासाठी आपण ही मिल्क पावडर ॲड केलेली आहे। आता त्यामध्ये आपण 20 ते 25 केसराच्या काड्या सुद्धा ॲड करूया। केसर टाकलेले आहे 20 ते 25, याचा सुद्धा आपल्या दुधामध्ये छान अशी चव येते, त्यासाठी हे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व। आता याच्यामध्ये मगाशी जे आपण त्यातले थोडे ड्रायफ्रूट स्लाइस करून ठेवलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे आता हे आपलं परफेक्ट मार्केट स्टाईल हळदीच्या दुधाचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे। तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही दूध गरम करून त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे प्रेमिक्सचं प्रमाण जास्त कमी करू शकता, पण एका ग्लासासाठी तुम्ही 1 चमचा आपला हा जो पोहे खायचा 1 चमचा जरी तुम्ही त्याच्यामध्ये प्रेमिक्स टाकलं एका ग्लास दुधासाठी तरी चालू शकतं। अशा प्रकारे हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे प्रेमिक्स तयार केलेलं आहे। आता त्याच प्रेमिक्समधून आपण मसाले दूध कसं तयार करायचं ते बघून घेऊया। इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे। पॅनमध्ये डायरेक्ट दूध टाकत नाही मी, किंवा टोपामध्ये वगैरे पण दूध गरम करताना डायरेक्ट टाकत नाही, जेणेकरून ते व्यवस्थित असं गरम होतं, त्यासाठी
2 चमचे पाणी मी पॅनमध्ये टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी एक कप दूध घेत आहे। हे गाईचं दूध आहे, तुम्ही फुल फॅट क्रीम घेतलं तरी चालेल। हे 1 कप आणि हे 1 असं 2 कप मी दूध घेत आहे। इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे मी हे 2 कप दूध पॅनमध्ये टाकलेलं आहे गरम करण्यासाठी। त्याच्यामध्ये मी 2 चमचे आपण बनवलेलं जे प्रीमिक्स आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहे। इथे मी हे 1 चमचा आणि आपण 2 कप दूध घेतलेलं आहे त्यामुळे मी इथे 2 चमचे प्रीमिक्स ॲड करून घेतलेलं आहे। ते व्यवस्थित असं मी आता ढवळून घेणार आहे आणि छान असं मस्तपैकी दूध उकळवून देणार आहे। दूध छान असं हे हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये। आपण जे पिस्त्याचे, काजूचे, बदामचे काप केलेले होते ते सुद्धा आपले जे विकतचा मसाला असतो त्याच्यामध्ये कसे येतात सेम तसेच आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा। दुधाला उकळी येऊन देऊया छान अशी। आपण मुलांना बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन वगैरे असं काही देण्यापेक्षा हे जर पारंपरिक पद्धतीचं जर आपलं हे हळदीचं दूध दिलं तर मुलांच्या पचनासाठी सुद्धा चांगलं आहे, त्यांच्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलं आहे। मुलांसाठीच काय, हे लहानांपासून वयोवृद्धांसाठी सुद्धा हे पौष्टिक असं हे दूध आहे। आता दुधाला छान अशी उकळी येत आहे आपल्या। पूर्ण दूध उकळलं की आपण गॅस बंद करून घेऊया। तर छान अशी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी गॅस बंद करून घेते आणि हे सर्विंग कपमध्ये काढून घेते। घरामध्ये सुगंध इतका सुंदर सुटला आहे ना, खूप छान असा सुगंध सुटला आहे याचा। अशा प्रकारे छान असं आपलं हे हळदीचं दूध तयार झालेलं आहे हळदीच्या दुधाच्या प्रेमिक्सपासून। हे प्रेमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 1 ते 1.5 महिना आरामशीर ठेवू शकता। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।